ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमालेमधले आजचे अतिथी सन्माननीय भोसले साहेब, त्याचप्रमाणे या व्याख्यानमालेत ज्यांनी आपलं वाक्पुष्पार्चन केलं ते ईशाधिष्ठित डॉक्टर योगीराज दादा आणि दुसरे प्रवक्ते परमार्ग काय सांगितलं त्यांनी, सेवक आहेतच, परंतु सततपणे कार्यकुशलतेने क्रियेला रूप आणण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे असं विजयराज दादा या तिघांसह आपण आजचे सूत्रसंचालक आणि ईशस्तवन यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. व्यक्तीचं मूल्य हे त्याच्या कार्यावरून लक्षात येतं. देहबोलीपासून ते बोलण्याच्या उक्तीपर्यंत माणसाचं एक दर्शन घडत असतं. दर्शनने आपल्याला दर्शन दिलं म्हणजे एक आश्रम संस्थेमध्ये चांगले विद्यार्थी, साहेबांसाठी माहिती सांगतो की आश्रममध्ये भारतभरातून विद्यार्थी अध्ययनासाठी येत असतात. फार दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतचे सर्व स्तरातले विद्यार्थी असतात, सर्व क्षेत्रातले विद्यार्थी असतात. सुशिक्षित असतात, अशिक्षित असतात, गरीब असतात, श्रीमंत असतात, काही संस्कारी असतात, काहींना आकार द्यावा लागत असतो. आणि म्हणून 35 वर्षापासून ही संस्था एक विद्यार्थी घडवण्याची कार्यशाळा म्हणून भारतभर काम करते. नसुदी काही इथेच काम करते असं नाही की या संस्थेतून तयार झालेले आज हजारो विद्यार्थी आपापल्या परिसरामध्ये कार्य करत असतात. जसं एखाद्या गावात एखादा कार्यक्रम असेल तर त्या गावातलीच माणसं असतात. क्वचितपणे आजूबाजूचे त्यात सहभागी होतात, परंतु या आश्रम संस्थेत इथे उपस्थित असलेले आणि ऑनलाईनवरून या कार्यक्रमाचा आनंद घेणारे हे वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने आश्रम संस्थेशी जोडलेले साधक आहेत. ते फक्त श्रद्धेने हा कार्यक्रम ऐकतात किंवा अनुभवतात असं नाही, तर त्यातले जे जीवनमूल्य आहेत ना, त्या जीवनमूल्यातून किंवा तत्वमूल्यातून आपल्या जीवनात स्वतःचाही उद्धार करतात आणि अनेकांनाही परिवारासह त्यांना त्यामध्ये सहभागी करत असतात. आणि म्हणून आश्रम संस्था ही वेगवेगळ्या आयामाने या व्यासपीठावरून काही जीवनमूल्य सांगत असते. ज्याप्रमाणे आजच्या या सत्रामध्ये भक्तांच्या 10 अवस्था आणि आरोग्याची 10 सूत्रे, मग ते शारीरिक आरोग्य असू द्यात, मानसिक आरोग्य असू द्यात, देशाचं सुद्धा एक आरोग्य असतं, समाजाचं एक आरोग्य असतं, गावाचं एक आरोग्य असतं, कुटुंबाचंही एक आरोग्य असतं. आणि हे सर्व जर व्यवस्थित असेल तर तो देश, ते गाव, तो व्यक्ती, तो समाज सुदृढ आणि सबल बनत असतो. आणि म्हणून आरोग्यांच्या सूत्रावर ते स्वतः डॉक्टर आहेत, त्यांचं स्वतःचं त्याच्यावर चिंतन आहे आणि आश्रम संस्थेच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या सगळ्या प्रक्रियेतून एखादा साधक बोलून मग चालतो आणि चालून मग बोलतो, याच्यात फरक असतो. आपण म्हणतो की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आणि म्हणून या व्यासपीठावरून संत बोलतो, गुणवंत बोलतो, वेदवंत बोलतो, बोधवंत बोलतो. त्याच्या शब्दाला एक वजन असतं. वजन कशामुळे येतं, ते त्या व्यासपीठावरून बोलल्या जातं. त्या व्यासपीठावरून बोललेला शब्द तो प्रामाण्य मानला जातो. कोण बोलतोय, कोणाच्या सानिध्यात बोलतोय, कारण इथे बसलेले त्यातले जाणते श्रोते असतात, त्या क्षेत्रात त्यांचा अभ्यास असतो आणि त्यांच्या समोर बोलताना त्याला विचार करून बोलावं लागतं, त्याचं चिंतन करावं लागतं, त्याचं अध्ययन करावं लागतं. आणि या अध्ययनातून जेव्हा ते आपल्यापुढे बोलतात तेव्हा त्याच्यातला एक वेगळा आयाम समाजामध्ये आपोआप पसरत असतो. माणसाच्या जीवनात परिवर्तन घडतं. आपण पाहिलं की या व्याख्यानमालेतल्या अनेक व्याख्यानांमधून अनेकांनी आपली व्यसनं टाकली,
अनेकांनी आपली दुष्प्रवृत्ती सांडली, अनेकांनी आपल्या स्वतःवर त्याचा प्रयोग करायचा सुरू केला. आज आपण पाहिलं की आरोग्यावर 10 सूत्रे त्यांनी आपल्याला सांगितली. त्यांनी सांगितलेली जी आरोग्यातली सूत्रे आहेत ती आपण आपल्या जीवनामध्ये उतरवूया, तर त्यांच्या प्रबोधनाचा आपल्या जीवनामध्ये उपयोग होईल. आणि नुसतं ते तुम्हीच करा असं नव्हे, तर अनेकांनाही त्या कार्यामध्ये सहभागी करून घ्या, हा हेतोद्देश हे व्यासपीठ आपल्याला देत असतं. कारण बऱ्याच वेळा घडत असतं की वाटतं सगळे उठावं, वाटतं कमी खावं, वाटतं ते म्हणजे जिभेला खाण्यापेक्षा पोटापर्यंत खावं, किंवा हे जे आजकाल येणारे चायनीज आणि फास्ट फूड आहेत, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला त्यांच्या प्रलोभनाला थांबवता आलं पाहिजे. हे सगळं असं होतच, स्वाभाविक आहे. आपण सर्व त्याच वाटेची वाट चाललो आहात की ते कळतं पण वळत नाही. व्यायाम करावा, मनस्वास्थ्यासाठी, चित्तशुद्धीसाठी, देहाला, मनाला, इंद्रियाला, वासनेला आपण जेव्हा संयमित करतो ना, तेव्हा ते आरोग्य चांगलं राहतं. एक मुद्दा त्यांनी फार आपल्याला चांगला सांगितले की तुम्ही संन्यस्त जीवन जगत असा किंवा ग्रस्ताश्रमात असा, तुमचं शरीर माध्यम खलुदार असा. सर्व यशाचं आणि सर्व सुखाचं रहस्य आपल्या आरोग्यावर आहे. आजकाल आपण पाहतो की संपत्ती खूप आहे पण झोप येत नाहीये, पदार्थ खूप आहेत परंतु खाता येत नाहीत, अशी अवस्था समाजात आपण पाहतो. डायबिटीज आहेत, काय थायरॉइड आहेत, बीपी आहे आणि अनेक 56 एक बहुतांश. आता इथे गोळी नसणारा आहे का कोणी की ज्याला गोळी चालू नाही कसली? काहीतरी काही ना काही नाही, काहीच नाही गोळी चालू नाही, पण ती अशी बोटावर मध्ये इतपत आली. असं का झालं की आपण या सगळ्या प्रक्रियेला ओलांडून गेलो आणि म्हणून आपलं आरोग्य धोक्यात आहे. मग तो संन्यस्त असू द्या नाही तर ग्रस्त असू द्या. आणि म्हणून मी परवा एक व्याख्यान ऐकलं की त्यांनी सांगितलं की आहार हेच औषध आहे. तुम्हाला काही गोळी घ्यायची गरजच नाही. माणूस सोडून दुसरा कोणताच प्राणी गोळ्या खात नाही किंवा औषध घेत नाहीत पण तो बरा होतो. आजकाल प्राण्यांवर उपचार करतात, जसं माणसावर करतात तसं त्याच्यावर करतात. परंतु आजही जर तुम्ही आहारावर संयम नियमन केलं तर माणसाचं आरोग्य दुरुस्त होतं. मी माझ्या निमित्तानं स्वतः पाहिलेलं आहे. त्यांना कुठला त्रास झाला, कुठला आजार आला की लंघन, फक्त पाणी पिणे. मी स्वतः बाबांना अनुभवलेलं आहे. खूप काही कळत नव्हतं परंतु मी स्वतः पाहिलं, ते म्हणाले लंघन करायचं. मग 3 दिवस 5 दिवस मी त्यांना फक्त पाण्यावर पाहिलेले. किती दिवस असू शकतील की ज्या कालखंडामध्ये त्यांनी फक्त पाणी ग्रहण केलं. मन स्वास्थ्य असू द्या, देह स्वास्थ्य असू द्यात, आपल्या कार्यसिद्धीमधली यशसिद्धी असू द्या, हे जिव्हा इंद्रिय धरलं की सगळं इंद्रिय धरलं जातं. हे यशस्वीतेचं जीवन रहस्य आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूयात. वक्ते आपल्याला ज्यांनी विजयराजांनी, खरं म्हणजे मला उभं राहीपर्यंत चिंता होती की हा उभं राहील की नाही, आणि राहिला तरी किती उंचीवरून बोलू शकतो याचा आनंद मी स्वतः पहिल्यांदा अनुभवला. तसं मी त्याला पाहत असतो सगळ्या बाजूने आणि आमचा तो छंद असतो. हे प्रत्येक क्षेत्रात आम्हाला माणसं शोधायचे असतात. तसं प्रत्येक जण आपापल्या परीने शोधत असतो, कारण तो प्रत्येकाचा एक धर्म आहे. आपण जे पाहाल ते दिसतं, आपण जे शिकाल ते शिकलं जातं. आणि म्हणून गुणात्मक पाहण्याची दृष्टी असेल तर मला तर ते सगळे चांगलेच दिसतात. त्याचा आनंदच आहे तो मला म्हणजे दिसतो. सगळा प्रत्येक माझा इथं असणारा साधक मला आनंदी आणि चांगलाच वाटतो. आणि म्हणून त्याच्यातला जो काही चांगला सुप्त गुण असतो तो प्रत्येकात असतो. आणि म्हणून ही व्याख्यान मला असते की ते व्यासपीठ त्याच्या निमित्ताने ते केल्या जायला पाहिजे. की आता आपण पाहिलं की श्रीधर आज सकाळपासून माझ्याकडे आला, म्हणाले गुरुजी शाळेत जाऊ का? म्हटलं का? नाही, माझं ईशस्तवन आहे. मी म्हटलं असं कर, शाळा किती वाजता आहे? म्हणाले 11 वाजता शाळा. असं कर, शाळेत जा आणि व्याख्यानमालेच्या वेळेस तुला गाडी घेऊन म्हणजे कोणाला तरी यायला सांगतो.
त्याला ते पटलं पण रुचलं नाही. त्याला असं वाटत होतं की आज दिवसभर त्या निमित्ताने राहायला मिळावं, म्हणजे दिवसभर ते गुणगुणता येईल, दिवसभर तो आनंद घेता येईल. उभा राहिला त्यासाठी त्याची 2 दिवसापासूनची धडपड, ती जिद्द, तो प्रयत्न, हेच खरं माणसाच्या जीवनात परिवर्तन देण्यासाठी उपयोगी पडत असतं. आणि म्हणून प्रत्येक वक्ता त्या तोलातून, त्या उंचीतून, त्या अवस्थेतून जेव्हा वाटचाल करतो तेव्हा श्रोत्यांनाही आनंद आहे, आम्हालाही त्याचा आनंद आहे, देवालाही आनंद असतो. देवाला सुद्धा आनंद होत असतो ना, की जेव्हा एखादा साधक देवाच्या आज्ञेचं अनुपालन करतो. आणि अनुपालन केल्याला सगळ्यांनाच आवडतो, आणि तो अनुपालन करणाराच तर गरजेचं आहे ना. आता कायद्याचं पालन कोणी करत नाही, सांगतात सगळे, स्वतःवर सांगतात ते, परंतु जर सगळे कायद्याने चालले तर एवढी ही यंत्रणा आज जेवढी काम करावी लागते त्या यंत्रणेला, असं नव्हतं. पूर्वी हे संस्कार कुटुंबात असायचे, विचारात असायचे, आचारात असायचे. बऱ्याचशा गोष्टींवर या गोष्टींची आवश्यकताच नव्हती. आता काय झालं, प्रत्येक गोष्टीसाठी कायदा, प्रत्येक गोष्टीसाठी अनुशासन, त्याशिवाय माणसं दुरुस्तच व्हायला तयार नाही. संस्कार मूल्याने किंवा नीती मूल्याने, जीवन मूल्याने माणसात परिवर्तन व्हायला तयार नाही. पुन्हा एकदा आपण त्या वाटेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्या प्रयत्नशीलतेमुळेच आपल्याला हा योग उपस्थित झालेला आहे. आपण त्या विजयदादांचं मी अभिनंदन करूया. दर्शन दिलाच म्हणजे त्याचं पाठांतर चांगलं आहे, मनाची एकाग्रता आहे, स्थिरता नाही अजून, परंतु घेण्याची, बनण्याची एक जिद्द असावी लागते. कारण तो जोपर्यंत त्याला काही बनायचं अशी जिद्द नाही ना राहत, तोपर्यंत माणूस काहीच बोलू शकत नाही. आणि म्हणून कोवळ्या वाळकाच्या दृष्टांताप्रमाणे आपण तयार होतोय, आणि त्या तयारीतून तुम्ही सर्व कार्यासाठी उपयोगी द्यायलाच पाहिजे. आणि सगळ्यात मोठा परमेश्वर प्राप्त करणे हा आपल्या सर्वांचा पुरुषार्थ आहे, तोही त्याच दृष्टीने उपयोगी पडणार आहे. हे सर्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं असं अभिष्ट चिंतन करतो आणि थांबतो.